जय चौधरी क्रिएटर चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट मात्र द्यायला कोणी विसरू नका। चला तर मित्रांनो, आपण पाहूयात सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी या गावचं बुद्धविहार। हे बुद्धविहार 1829 साली ब्रिटिशकालीन बांधकामामध्ये बांधलेला आहे। समोरचा भाग हा त्याचनंतर वाढवण्यात आला, कालांतराने त्याची वाढ झाली। ह्या बुद्धविहाराची खासियत म्हणजे ह्या बुद्धविहाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1937 साली भेट दिली होती। बाबासाहेब सोलापूर दौऱ्यावर असताना ह्या गावाला भेट दिलेली आहे। सोलापूरपासून अवघ्या 10-12 किलोमीटरच्या अंतरावरती हे गाव आहे। अतिशय सुंदर असं गाव आहे, मोठं गाव आहे। या ठिकाणी आपलं भीमनगरही खूप मोठं आहे। मी या गावी काही कामानिमित्त गेलो असता मला हे विहार पाहण्यास मिळालं, म्हणून मी चित्रीकरण करून हे आपले विहार आपल्यासमोर मांडत आहे। तुम्ही पाहत असाल की या विहाराचं जुनं बांधकाम जे 1829 साली झालेलं आहे। तुम्ही पहा, जुने जी माळवदाची जी बांधकामं असायची ते बांधकाम आहे। थोर पुरुषांचे तस्विरी त्या ठिकाणी लावलेले आहेत। आडव्या 3 आणि उभ्या 8 अशा कॉलमने हे बनलेलं विहार। 24 कॉलम आहेत या विहाराला लाकडी। अतिशय सुंदर अशी नक्षी आहे। तुम्ही समोर पाहताय हे चिंचेचं मोठं झाड व त्या झाडाला चौतारा, मोठ्या प्रमाणात प्रांगण बी आहे समोर। हे पिंपळाचं झाड काही कारणास्तव त्याला कट केलेलं आहे, त्याच्या फांद्या विहाराच्या बाजूने येत होत्या म्हणून। मोठं असं हे पण झाड होतं पिंपळाचं। अतिशय छान अशी चिंचेच्या झाडाची सावली पडते। तथागत भगवान गौतम बुद्धाची तुम्ही जी मूर्ती पाहताय पांढऱ्या रंगाची, ही खूप मोठी, आपल्या कमीत कमी एक 5.5 फुटाची मूर्ती आहे। अतिशय छान असं हे विहार तुम्ही विहार पाहताय। विहाराच्या बाजूला वृक्षही आहेत। विहाराला कलर दिल्यामुळे त्याचा विहाराचं नाव दिसत नाही आहे, पण आपण ह्या विहाराला पंचशील विहार असं नाव देऊयात। एक थोड्या काळासाठी आपण पंचशील विहार म्हणून ह्या विहाराला ओळखूया। पंचशील विहारामध्ये संध्याकाळची वंदना होती। मला तिथले बोधाचारी तिकुटे गुरुजी यांनी मला आमंत्रित केलं होतं। मी दुपारी ज्यावेळेस चित्रीकरण करत होतो त्यावेळेस ते होते, पण आपण ज्या कामासाठी गेलो होतो त्या कामामध्ये आपण व्यस्त झाल्यामुळे आपल्याला संध्याकाळच्या वंदनेला जाता आलं नाही। थोडक्यात आपली वंदना राहिली। विहारामध्ये तिथले भीमनगरमधले आपले ग्रामस्थ आरामही करतात। खूप मोठं विहार आहे। जर आरामच करायचा जर झाला तिथल्या लोकांना तर कमीत कमी 100-200 लोक आरामात असे झोपतील, एवढ्या मोठ्या प्रमाणात विहार मोठा आहे। तुम्ही पाहताय नक्षीकाम त्या आतल्या जुन्या विहाराचं बघा। जुने एकदम जुन्या पद्धतीचं, जुने जे राजवाडे असतात त्याप्रमाणे तिथले नक्षीकाम आहे, लाकडी काम केलेलं आहे। सागवानाचं लाकडाचं सगळं हे काम आहे। माळवादाची जी पहिली जुनी वाडे होते ना त्याप्रमाणे आहे। तुम्ही बघा हे नक्षीकाम सगळं तुम्हाला दिसतंय, बघा किती छान असं नक्षीकाम आहे। माता रमाईचाही फोटो आपण पाहिला। जुन्या विहारातली ही मूर्ती तथागत भगवान गौतम बुद्धाची, त्यानंतर ती तुम्ही पुढं पाहिलेली ती मोठी मूर्ती। अतिशय सुबक असं हे विहार कुंभारी गावचं हे विहार आहे। आणि इथले जे आपले धम्मबांधव आहेत अतिशय सुशिक्षित आणि सुसज्ज असे धम्मबांधव आहेत। प्रत्येकाचं मी घरांचं चित्रीकरण नाही करू शकलो, तुम्हाला मी तिथली घरही दाखवली असती। घराचं चित्रीकरण काही कारणास्तव करता नाही आलं। प्रत्येक घरावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्टाईल फरशीमध्ये जे चित्र आहे ते 1x2, 2x3 आपापल्या परिस्थितीनुसार त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चित्रीकरणाचे स्टाईल्स लावलेले आहेत। घरावरती चक्र काढलेलं आहे, दीक्षाभूमीचे चित्र आहेत। जे जे आपल्या बौद्धांना चित्रित करतात खुणा
त्या सर्व खुणा त्यांनी आपापल्या घराच्या प्रवेशद्वारावरती केलेल्या आहेत. अतिशय छान अशी घरं पण आहेत, मोठी मोठी घरं आहेत. स्वतःचं चारी बाजूने कंपाऊंड आहे, गेट आहे घरांना. अतिशय छान असं तिथलं भीमनगर आहे. मुलंही छान आहेत. तुम्ही बघा परत विहार एकदम छान. मला इतकं आवडलं की विहार मी तुम्हाला टोटल ते नक्षीकाम दाखवतोय, ते लाकडी काम दाखवतोय. का दाखवतोय तर 1829 ते आज 2025 इतक्या वर्षापर्यंत हे टिकवणं आणि जतन करणं ही साधी गोष्ट नाही आहे मित्रांनो. अतिशय छान असं हे बुद्ध विहार. आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिलात, मला अतिशय आनंद वाटला. जर तुम्हाला ह्या गावात जाऊन ह्या विहाराला भेट देता आली तर अवश्य द्या. चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट मात्र द्यायला विसरू नका.